नमस्कार मित्रांनो, आपले सरकारी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मी ॲपमधनं अर्ज कसा भरायचा याची इन्फॉर्मेशन, काय काय डॉक्युमेंट त्यासाठी लागणारे आवश्यकता आहे, त्या डॉक्युमेंटचा संपूर्ण मी व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे. तर आता ऑफलाईन पद्धतीने आपण ग्रामपंचायत किंवा सेतू कार्यालय किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन अर्ज कसा ऑफलाईन पद्धतीने भरायचा याची संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. तर हा अर्ज तुम्हाला डाउनलोड कुठनं करायचा, मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे किंवा गुगलवर जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला तो अर्ज भेटून जाईल. तर सर्वात प्रथम डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन सगळी प्रिंटआउट काढून पेनाने संपूर्ण माहिती भरायची आहे. तर चला सुरुवात करूया. आपण कोणती इन्फॉर्मेशन त्यासाठी गरज लागणार आहे किंवा रिक्वायरमेंट आहे. तर संपूर्ण महिलेचे नाव, जो अर्जदार असणार आहे त्याचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर लग्नापूर्वी नाव जर वेगळे असेल तर ते पण त्याच्यामध्ये नमूद करणे गरजेचं आहे. त्यानंतर जन्मदिनांक, जो आपला जन्मदाखलावर आपली जी जन्मतारीख असते ती मेन्शन करणे गरजेचं आहे. संपूर्ण पत्ता, पिन कोड, ग्रामपंचायत, जन्माचे ठिकाण, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, हे संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक पद्धतीने आपल्याला भरायची आहे. अशी कोणती माहिती समजली नाही तरी कमेंटमध्ये सांगा, आपण त्यासाठी तुम्हाला मदत करू. त्यानंतर शासनाचे तुम्ही इतर कोणत्या लाभ घेत आहे का, एखादी योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे का, किंवा तुम्ही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये कुठे जॉब करत असाल त्याचा PM किंवा ते तुमचं जे उत्पन्न आहे 2-2.5 लाखाच्या पेक्षा, जर 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर याचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. त्यानंतर 9वा पॉईंट आहे वैवाहिक स्थिती काय आहे ते मेन्शन करायचे आहे. 10वा पॉईंट आहे अर्जदाराची बँक खाते अपडेट असणे गरजेचं आहे. तुमचा चालू व्यवहार असणारच खातं तुम्ही याच्यामध्ये द्यायचं आहे. बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे पूर्ण नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचे आहे. आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का, 11वा पॉईंट आहे. असेल तर हो, नसेल तर नाही. शक्यतो आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडणार असणे आवश्यक आहे. नारी शक्ती प्रकार कोणता आहे तो मेन्शन करायचा आहे. शक्यतो आपण सामान्य महिला, 1 नंबरचा मुद्दा येतो, पॉईंट येतो, आपण सिलेक्ट करायचा आहे. खालील सर्व कागदपत्राची आपल्याला प्रत, त्याची झेरॉक्स काढून आपल्याला मेन्शन करायचं आहे. सर्वात 1 नंबरचा पॉईंट आहे डॉक्युमेंटसाठी आधार कार्ड हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. दुसरा पॉईंट आहे, आपण एक तर डोमासाईल देऊ शकतो किंवा शाळेचा दाखला देऊ शकतो किंवा जात प्रमाणपत्र देऊ शकतो. जर तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेत सोडल्याचा दाखला आपण देऊ शकतो. तिसरा मुद्दा आहे उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आपण त्यासाठी देऊ शकतो. अर्जदाराचे हमीपत्र पण आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करावे लागणार आहे. बँक पासबुकची पहिली जी प्रिंट असते, पासबुकचं मेन पेज असतं, त्याची आपण झेरॉक्स काढून जोडायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा फोटो आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचा आहे. हमीपत्र आहे, त्याच्यावर आपली सिग्नेचर, स्वाक्षरी करायची आहे आणि सगळ्यांची झेरॉक्स काढून त्याच्यावर आपली सिग्नेचर देऊन हे अंगणवाडीमध्ये सबमिट करायचं आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला पोचपावती घ्यायची आहे. तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पण अर्ज करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने पण अर्ज करू शकता.
कुणाला काय अडचण असेल तर कमेंटमध्ये कळवा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला अजून खूप काही इन्फॉर्मेशन माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितली जाईल. तर धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.